नमस्कार. चला आज एका अशा भूवैज्ञानिक सफरीवर जाऊया जिथे आपण पृथ्वीवरची काही अत्यंत धोकादायक आणि तितकीच आश्चर्यकारक ठिकाणं पाहणार आहोत. ही अशी ठिकाणं आहेत जिथे निसर्ग आपल्या टोकाच्या रूपात आपल्याला भेटतो. विचार करा, एखादी नदी इतकी गरम असू शकते का की त्यात पडलेली कोणतीही गोष्ट अक्षरशः शिजून जाईल. ही कल्पनाच एखाद्या दंतकथेसारखी वाटते नाही का? पण हे एक जळजळीत वास्तव आहे. पेरूच्या घनदाट ॲमेझॉन जंगलामध्ये शनाई टिम्पिश्का नावाची एक नदी वाहते. एकेकाळी ही नदी फक्त एक दंतकथा मानली जात होती. शास्त्रज्ञांना सुद्धा या उकळत्या नदीच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. पण सत्य हे कल्पनेपेक्षाही खूपच अविश्वसनीय आहे. या नदीचं पाणी तब्बल 200 अंश फॅरेनहाईटपर्यंत तापतं, म्हणजे जवळजवळ उकळण्याच्या तापमानाला पोहोचतं. यात पडणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण देणं. कोणताही सजीव काही क्षणातच शिजून जाईल. चला तर मग आपल्या आजच्या या भूवैज्ञानिक मोहिमेचा मार्ग कसा असेल ते पाहूया. आपण आधी पृथ्वीच्या काही प्राणघातक ठिकाणांना भेट देऊ. मग जगाला आकार देणारे महाकाय शक्तींबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर निसर्गाची रासायनिक किमया पाहू आणि शेवटी आपल्या ग्रहाच्या काही न उलगडलेल्या रहस्यांचा शोध घेऊ. तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे पृथ्वीची प्राणघातक ठिकाणं. इथे आपण तापमानाच्या 2 टोकांचा अनुभव घेणार आहोत. पृथ्वीवरच्या तापमानाची ही 2 टोकं किती विचित्र आहेत नाही का? बघा, एकीकडे आहे पेरूची उकळणारी नदी आणि दुसरीकडे आहे सायबेरियातलं ओयामाकॉन गाव, जे पृथ्वीवरचं सर्वात थंड वस्ती असलेलं ठिकाण आहे. या दोन्ही ठिकाणी जगणं म्हणजे रोज निसर्गाची दिलेली एक लढाईच आहे. पण एक प्रश्न पडतोच, या नदीला इतकी उष्णता मिळते कुठून? विशेषतः जेव्हा सगळ्यात जवळचा ज्वालामुखीसुद्धा तब्बल 400 मैल दूर आहे. याचं उत्तर आहे भूऔष्णिक झरे. पृथ्वीच्या पोटातून भेगांमधून उष्ण पाणी पृष्ठभागावर येतं आणि या नदीला अक्षरशः उकळवतं. आता ओइमाकॉनमधल्या जीवनाचा विचार करा. इथे गाड्यांची इंजिनं 24 तास चालू ठेवावी लागतात, नाहीतर ती गोठून जातील. थंडी इतकी जास्त असते की खुल्या हवेत ठेवलेली वोडकासुद्धा गोठून जाते. इथे शेती करणं तर शक्यच नाही. त्यामुळे इथले लोक शिकार आणि मासेमारीवरच आपलं जीवन जगतात. आता आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, जगाला आकार देणाऱ्या शक्ती. इथे आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे महाकाय खंड बुडतात आणि उंच पर्वत तयार होतात. भूवैज्ञानिक शक्ती कशा अगदी विरुद्ध दिशांनी काम करतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बघा, एकीकडे झिलँडिया नावाचा एक संपूर्ण महाद्वीप समुद्राखाली बुडाला, तर दुसरीकडे माउंट एव्हरेस्ट आजही दरवर्षी थोडा थोडा उंच होतोय. झिलँडियाचा तब्बल 94% भाग आज पाण्याच्या खाली आहे. आपण जे न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनिया पाहतो ती खरं तर त्या बुडालेल्या खंडाची समुद्राच्या वर दिसणारी काही मोजकी शिखरं आहेत. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली एक मोठं रहस्य दडलेलं आहे. आणि त्याचवेळी माउंट एव्हरेस्ट दरवर्षी 4 मिलीमीटरनी वाढतोय. हे ऐकायला खूप कमी वाटेल, पण लाखो वर्षांच्या काळात हा एक खूप मोठा बदल आहे. एव्हरेस्टची ही उंची का वाढतीये याचं कारण आहे भारतीय टेक्टॉनिक प्लेट, जी सतत युरेशियन प्लेटला ढकलत आहे. याच शक्तिशाली टक्करीमुळे हिमालयाची निर्मिती झाली आणि ही प्रक्रिया आजही थांबलेली नाही. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, निसर्गाची रासायनिक किमया. इथे आपण पाहणार आहोत की भूविज्ञान कधीकधी कलेचं रूप कसं घेतं. जरा कल्पना करा, बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीवरून एक लाल रंगाचा धबधबा वाहतोय. हे काही स्वप्न नाही. अंटार्क्टिकामध्ये हे एक खरंखुरं दृश्य आहे, ज्याला ब्लड फॉल्स म्हणजेच रक्ताचा धबधबा असं म्हणतात. याच्या मागचं विज्ञान तर खूपच अद्भुत आहे. लाखो वर्षांपासून एका हिमनदीखाली अडकलेल्या खाऱ्या पाण्यात भरपूर लोह आहे. जेव्हा हे पाणी अखेर बाहेर पडतं आणि हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं, तेव्हा ते गंजायला लागतं आणि त्यातून हा धक्कादायक लाल रंग तयार होतो. आता आपण इंडोनेशियातल्या किलिमुटू ज्वालामुखीकडे जाऊया. एकाच ज्वालामुखीच्या शिखरावर 3 वेगवेगळी सरोवरं आहेत आणि गंमत म्हणजे या 3ही सरोवरांचे रंग सतत बदलत असतात. या रंगबदलाच्या मागे एक खास रासायनिक कारण आहे. ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे वायू या सरोवरांमधील वेगवेगळ्या खनिजांची रासायनिक प्रक्रिया करतात. प्रत्येक सरोवरातील खनिजांचं प्रमाण वेगळं असल्यामुळे त्यांचे रंगही वेगवेगळे दिसतात आणि ते सतत बदलत राहतात, जणू काही निसर्गाने तयार केलेला एक कॅलिडोस्कोपच. आणि आता शेवटचा टप्पा, आपल्या ग्रहाची न उलगडलेली रहस्य. पण यातलं एक रहस्य मात्र मानवाने स्वतःच तयार केलंय. ही गोष्ट आहे 1971 सालची. काही सोव्हिएत भूवैज्ञानिक नैसर्गिक वायूचा शोध घेत होते. पण त्यांचा अंदाज चुकला. जमीन खचली आणि तिथे एक मोठा खड्डा तयार झाला, ज्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू बाहेर पडू लागला.
तो विषारी वायू आजूबाजूला पसरू नये म्हणून त्यांनी त्याला आग लावून दिली. त्यांना वाटलं की काही दिवसात हा वायू जळून संपेल, पण आज 50 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय तरीही ते नरकाचे द्वार अजूनही तसंच धगधगत आहे. उकळत्या नद्या, रक्त वाहणारे धबधबे, हरवलेले खंड. आपला ग्रह अशा कितीतरी रहस्यांनी भरलेला आहे. या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. आपण पृथ्वीबद्दल जितकं जास्त शिकतो तितकंच आपल्याला कळतं की अजून कितीतरी जाणून घ्यायचं बाकी आहे. मग आता पुढचा मोठा शोध काय असेल बरं?